नेक्स्ट पॉइंट ट्रान्सफॉर्म मॅट्रिक्स आपण नेक्स्ट काय बघितलं होतं ऑर्थोगोनल मॅट्रिक्स झाल्यानंतर आपण कोफॅक्टर मॅट्रिक्स कडे आलो होतो बरोबर आहे कोफॅक्टर मॅट्रिक्स आपण स्टडी केलेलं आहे कोफॅक्टर कसा काढायचा दिलेला मॅट्रिक्सचा ते आपण बघितलेलं आहे प्रत्येक एलिमेंटचा कोफॅक्टर काढायचा त्यानंतर त्याला कोफॅक्टर मॅट्रिक्स मध्ये कन्वर्ट करायचा कोफॅक्टर मॅट्रिक्स कन्वर्ट झाल्यानंतर ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स बघितलं होतं आपण बरोबर आहे ऍडजंट ऑफ मॅट्रिक्स मध्ये काय असते ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स असते बरोबर ना Yes, sir. मॅट्रिक्स मध्ये ट्रान्सपोज ऑफ कोफॅक्टर मॅट्रिक्स येते ऍडजॉइंट मॅट्रिक्स आपण जर एकदा स्टडी झाले त्यानंतर आपण काय केलं होतं ऍडजॉइंट मॅट्रिक्स झाल्यानंतर ए इनव्हर्स वर गेलो होतो आपण ए इनव्हर्स फाइंड करायचा बरोबर आहे मग ए इनव्हर्स इज इक्वल टू फॉर्म्युला होता त्या फॉर्म्युला काय आहे त्या फॉर्म्युला A upon determinant of A and adjoint. A upon determinant A dj. determinant of A into adjoint of Adjoint A. A. Adjoint of A. या फॉर्म्युला आपण ए इनव्हर्स फाइंड केले मग ए इनव्हर्स फाइंड झाल्यानंतर शेवटी आपण काय बघितलं होतं सोल्युशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन बाय युजिंग दिस इनव्हर्स मेथड बरोबर आहे इनव्हर्स मेथड यूज करून आपण काय केलंय सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व्ह केलेलं आहे ओके ते शेवटच्या पॉइंट वरती आपल्याला इथं सहा मार्काला एक क्वेश्चन असतो इथपर्यंत आपण स्टडी केलेलं आहे मॅट्रिक्स मध्ये त्याच्यामध्ये कुठलं काय डाऊट आहे का कोणाला कुठला पॉइंट अजून समजलं नाही असा कुठला पॉइंट आहे का No, sir. ओके मग आपण काय करूया नेक्स्ट टॉपिक स्टार्ट करूया लॉगॅरिथम दोन मार्काचा एक क्वेश्चन असतो त्यात जास्त मोठा नाही टॉपिक ते त्याच्यावरती एक दोन मार्काचा क्वेश्चन असतो ऑफलाईन एक्झाम मध्ये किंवा ऑनलाईन एक्झाम मध्ये त्याच्यावरती एक मार्काचा एक क्वेश्चन असतो सोपं असते डेफिनेशन वगैरे विचारले असते जी कन्वर्ट करायचं असते लॉगॅरिथम टू पॉवर फंक्शन मध्ये किंवा पॉवर फंक्शन टू लॉगॅरिथम मध्ये तर कन्वर्ट करायचं सोपं नसते पॉवर फंक्शन तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे बरोबर ना पॉवर फंक्शन काय असतं हे सगळ्यांना माहिती आहे आपण स्टडी केलं ऑलरेडी आपलं 10% आपण स्टडी करतोय त्या पॉवर फंक्शन वरती डिपेंड आहे लॉगॅरिथम ओके बघूया आपण काय काय म्हणतो टॉपिक टाकला फर्स्ट टॉपिक आहे लॉगॅरिथम त्याच्यावरती दोन मार्काचे क्वेश्चन असतात आपण दोन लेक्चर मध्ये सॉल्व्ह करूया पहिल्यांदा मला सांगा पॉवर फंक्शन म्हणजे काय पॉवर फंक्शन आपल्याला सगळ्यांना माहिती आहे सपोज आपण इन जनरली पॉवर फंक्शन लिहिलं y a raised to x बरोबर पॉवर फंक्शन म्हणजे कुठली y आपण नाव दिले a raised to x ला ऍक्च्युअली a raised to x काय असणार आहे पॉवर फंक्शन असणार आहे बरोबर आहे पॉवर फंक्शन म्हणजे काय असतं माहिती आहे का आता आपण त्याच्यामध्ये याला काय म्हणतो आपण याला आपण काय म्हणतोय बेस म्हणतोय बरोबर आहे a जी काय असणार ही बेस असणार आहे आणि x काय असणार ही पॉवर असणार आहे बरोबर a चा पॉवर असणार आहे x म्हणजे याचा अर्थ काय असतोय a किती वेळ असणार आहे इथं x टाइम्स a असणार आहे a अप टू पुढे पर्यंत असणार आहे x टाइम्स a असणार आहे म्हणजे याचा अर्थ काय a रेशो x चा अर्थ काय असतोय a किती वेळ मल्टिप्लाय असणार आहे मल्टिपल ऑफ x टाइम असणार आहे दॅट इज आपण शॉर्टकट मध्ये लिहितो a रेश टू x a चा पॉवर मध्ये x लिहितो म्हणजे त्याला a y इज इक्वल टू a रेश टू x म्हणजे याला आपण काय म्हणतोय पॉवर फंक्शन म्हणतोय आणि त्याच्यामध्ये a काय असणार आहे तुझा बेस असणार आहे आणि x हा पॉवर असणार आहे याचा अर्थ काय माहिती आहे a रेश टू x याचा अर्थ a किती वेळ मल्टिप्लाय असणार आहे x टाइम मल्टिप्लिकेशन मध्ये असणार आहे दॅट इज त्याला आपण शॉर्टकट मध्ये लिहितो a रेश टू x समजा y इज इक्वल टू a स्क्वेअर दिलेलं आहे a किती वेळ मल्टिप्लाय असणार आहे इथं 2 times. Two times. a into a क्यूब असते y is equal to a क्यूब असेल y किती टाइम असणार आहे इथं Three times. Three times. y raised to a raised to x टाइम आहे दॅट इज a किती वेळ असणार आहे इथं x टाइम मल्टिप्लाय असणार आहे म्हणजे हा y is equal to a raised to x येतोय ह्याला आपण एक पॉवर फंक्शन मध्ये करणार फंक्शन म्हणजे काय त्याच्यामध्ये अननोन फंक्शन असतं बरोबर आहे x इज अननोन आहे y अननोन आहे y is equal to a raised to x म्हणजे आपण एक फंक्शन आहे ते ज्याला आपण काय म्हणतोय पॉवर फंक्शन म्हणतो आपण y is equal to a raised to x ला ओके पॉवर फंक्शन म्हणजे काय कळलं सगळ्यांना
पॉवर फंक्शन वरती सगळे काय असणार आहे, पॉवर फंक्शन वरती त्याचा लॉगॅरिथमचा डेफिनिशन डिपेंड असणार आहे, बरोबर आहे. एकदा पॉवर फंक्शन जर तुम्हाला कळालं की त्याच्यावरती कन्वर्ट कसं करायचं लॉगॅरिथम मध्ये, ते थोडक्यात आपण लिहून घेऊया थोडं. अजून एक शॉर्टकट एक्झाम्पल बघूया आपण. इन जनरल बघितले मला सांगा आता 27 इज इक्वल टू 3 लिहितो आपण, बरोबर आहे. 27 काय असणार आहे, 3 चा पॉवर 3 मध्ये असणार आहे, म्हणजे हा 3 काय असणार आहे, इथं बेस असणार आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये काय असणार आहे, पॉवर असणार आहे आणि काय असणार आहे, बेस असणार आहे इथं, आणि काय असणार आहे, इथं आर्ग्युमेंट असणार आहे, बरोबर आहे. ते त्याचा ह्याचा 3 चा पॉवर म्हणजे 3 आपण 3 वेळा मल्टिप्लाय केले आपल्याला 27 आन्सर मिळतो, बरोबर. ह्याला आपण पॉवर फंक्शन म्हणतो. आणि लॉगॅरिथम काय कन्वर्ट झालं म्हणजे लॉगॅरिथम आपल्याला कशामुळे गरज पडली थोडक्यात आपण बघूया. एक एक्झाम्पल सांगतो त्याच्यावरती मला सांगा याचा आन्सर काय येतोय. तर 2 raised to x is equal to मला सांगा 2 raised to x is equal to 5.5 दिलेलं आहे, बरोबर आहे. तर मला सांगा x किती वेळा मल्टिप्लाय केल्यानंतर 5.5 येतो, इथे इम्पॉसिबल आहे, बरोबर. येते का आन्सर करता येते का आपल्याला, नो. तुझा पॉवर x असताना हे पॉवर फंक्शन दिलं आहे का, फंक्शन आहे त्या पॉवर फंक्शन मध्ये x ची व्हॅल्यू आपण काय ठेवलेलं असतं, किती वेळा 2 मल्टिप्लाय केलं 2 raised to x is equal to 5.5 आहे. पण याचा आन्सर इज इक्वल टू इथं पॉइंट मध्ये आन्सर येते, म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला आपण सांगू शकत नाही याचा आन्सर एवढाच येते आन्सर. आपण एवढं सोल्युशन सांगू शकतो 2 raised to 3 is equal to 8 सांगू शकतो. 8 जर असेल आपण x व्हॅल्यू 3 येऊ शकते, बरोबर आहे. याचा आपण सांगू शकतो आपण याचा की डिफाइन होतोय, पण हा 2 raised to x is equal to 5.5 आहे. x च्या ठिकाणी आपण काय केलं तर याचा आन्सर 5.5 येतोय, सांगू शकत नाही आपण, बरोबर आहे. हे इज नॉट डिफाइंड होतो इथं पॉवर फंक्शन, मग त्यावेळी लॉगॅरिथम पॉवर काय आहे लॉगॅरिथम फंक्शन इथं डेव्हलप झालेलं आहे, इंट्रोड्यूस झालेलं आहे. त्याचं डेफिनेशन म्हणजे काय असतं, इनव्हर्स ऑफ पॉवर फंक्शन आहे. डेफिनेशन याचं लॉगॅरिथमचं काय आहे, इनव्हर्स ऑफ पॉवर फंक्शन म्हणजेच लॉगॅरिथम येतो. येतं लक्षात काय म्हणजे लॉगॅरिथम म्हणजे काय, इनव्हर्स ऑफ पॉवर फंक्शन इज कॉल्ड एज द लॉगॅरिथम येतो. ओके, बघूया तुझं डेफिनेशन येतो येतं. फक्त काय याचं फंक्शनचं डेफिनेशन काय माहिती आहे का लॉगॅरिथमचं, हा पॉवर फंक्शनला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं आहे. तर एक फंक्शन दिलं आहे y इज इक्वल टू एक पॉवर फंक्शन आहे, काय लॉगॅरिथम मध्ये डेफिनेशन काय सांगितलं होतं, इनव्हर्स ऑफ पॉवर फंक्शन आहे. हा इज अ पॉवर फंक्शन आहे, इज अ पॉवर फंक्शन is a power function, then बघा या लॉगॅरिथम पॉवर फंक्शन वरती लॉगॅरिथम मध्ये डेफिनेशन कसं तयार होतो, then x is equal to जे पॉवर फंक्शन असतो x is equal to log y to the base a, x is equal to log y to the base a. कसं कन्वर्ट होतं बघा, x पुढे जातो इथं लॉगॅरिथम आल्यानंतर बेसला आर्ग्युमेंट येतो x is equal to हे बेस असणार आहे इथं पॉवर फंक्शन मध्ये, ह्याला आपण इथं पण बेस म्हणतो आपण लॉग मध्ये, log y टू द बेस a ही कन्वर्ट होते काय पॉवर फंक्शन टू लॉगॅरिथम फंक्शन मध्ये कन्वर्ट झाले. दॅट इज x is equal to log y टू द बेस, वास्तविक कसं वाचतो आपण, x is equal to log y टू द बेस a is called as लॉगॅरिथम फंक्शन. ओके, इथं कन्वर्ट कसं करायचं लक्षात आलं पाहिजे तुम्हाला. हा पॉवर फंक्शन आहे, हा पॉवर फंक्शनला काय करायचं लॉग मध्ये कन्वर्ट करायचं, बरोबर आहे. त्याचा आर्ग्युमेंट आणि बेस कुठे जातो बघा, पॉवर कुठे जातो बघा, हा लॉग मध्ये कन्वर्ट होतोय. याला आपण काय म्हणतो लॉगॅरिथम फंक्शन आहे आणि पॉवर फंक्शन. हा दोन्ही पैकी आपल्या कुठले इफ आणि इफ आहे, इफ आणि ओन्ली इफ आहे. म्हणजे जर लॉगॅरिथम फंक्शन दिलं असेल तर ह्याच्यामध्ये पॉवर फंक्शन मध्ये कन्वर्ट करता येतो आपल्याला, आणि पॉवर फंक्शन मध्ये दिले असेल आपल्याला लॉगॅरिथम फंक्शन मध्ये कन्वर्ट करता येते, बरोबर आहे. दोन्हीकडे रिव्हर्स प्रोसेस आहे, लॉग दिले असेल तर पॉवर मध्ये जातो आणि पॉवर दिले असेल
ती पॉवर आणि लॉगॅरिथम फंक्शन काय रिव्हर्स प्रोसेस आहे दोन्ही, बरोबर आहे. तीच माझ्या डेफिनेशन मध्ये लॉगॅरिथम इज द इनव्हर्स ऑफ पॉवर फंक्शन इज कॉल्ड ॲज द लॉगॅरिथम. ओके ओके. y is equal to a raised to x आहे, मग त्याला कन्वर्ट करायचं लॉग मध्ये x is equal to log y to the base a. फॉर एक्झाम्पल एक मी सांगतो बघा, त्याला लॉग मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला a is equal to 2 raised to 3, बरोबर आहे. त्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला, बरोबर आहे. बघा आता हे काय काय दिले, ह्या डेफिनेशन फॉलो करायचं. x च्या ठिकाणी काय दिले आणि y च्या ठिकाणी काय, बरोबर आहे. x च्या ठिकाणी 8 आहे, y च्या ठिकाणी x च्या ठिकाणी 3 आहे, y च्या ठिकाणी 8 आहे आणि a च्या ठिकाणी 2 आहे. बेस मध्ये कन्वर्ट करा, त्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं. आता 3 इज इक्वल टू येणार, बरोबर आहे. 3 पण पॉवर कुठे येणार, लेफ्ट हँड साइडला येणार पॉवर इज इक्वल टू लॉग ऑफ, आता जे राइट हँड साइड दिलेले आहे ते लॉग a टू द बेस 2 येणार, बरोबर आहे. 3 इज इक्वल टू काय येणार, लॉग a टू द बेस 2. कन्वर्ट केलं आपण पॉवर फंक्शनला लॉगॅरिथम फंक्शन मध्ये, बरोबर आहे. तुम्ही कॅल्क्युलेटर मध्ये करून बघा, ह्याचा आन्सर 3 येतो बघा. लॉग a टू द बेस 2 कॅल्क्युलेटर वरती काढून टाकायचं, बघा त्याचा आन्सर काढा, त्याचा आन्सर 3 येतो, बरोबर आहे. ह्या पॉवर फंक्शनला लॉगॅरिथम फंक्शन मध्ये कन्वर्ट करा. ठीक आहे, इथे कन्वर्ट करायचा प्रोसेस आहे फक्त लॉगॅरिथम मध्ये, काय नाही जास्त इम्पॉर्टंट. पॉवर फंक्शन असेल त्याला लॉगॅरिथम मध्ये कन्वर्ट करायचं. काही एक्झाम्पल मध्ये लॉगॅरिथम दिलं असतं तुम्हाला, त्याला काय करायचं, पॉवर फंक्शन मध्ये कन्वर्ट करायचं. ओके, समजलं सगळ्यांना? यस सर. ओके. एक नोट मध्ये लिहून घ्यायचं आपल्याला, सगळे तुम्हाला पीडीएफ फाइल पाठवले त्यात सगळे एक नोट मध्ये लिहून घ्यायचं. x इज इक्वल टू लॉग y टू द बेस a. याला वाचायचं कसं बघा, इट इज रीड ॲज द x इक्वल टू, कसं लिहू करतो बघा आपण, x इक्वल टू लॉग y टू द बेस a. x इक्वल टू log y to the base a. कसं वाचायचं, x is equal to log of y to the base a किंवा log y to the base a. log of y, log म्हणजे आपण ब्रॅकेट टाकतो, log of y to the base a या पद्धतीमध्ये इथं आपल्याला वाचता यायला पाहिजे. ठीक आहे. आणि अजून एक रिमार्क सांगतो बघा, त्या रिमार्क कसं आहे, कन्वर्ट कसं आहे, दोन्ही साइड होतो. y is equal to a raised to x if and only if and only x is equal to log y to the base a. म्हणजे या दोन्हीकडे कन्वर्ट करता येईल आपल्याला. ठीक आहे, दॅट इज y is equal to a raised to x आहे आणि इकडे x is equal to log y to the base a. बघा दोन्ही मध्ये काय काय म्हणतो आपण, याला नाव देतो. हा x ला आपण याला काय म्हणतो, इथं x पॉवर आहे, बरोबर आहे. इथं काय कुठं जातं, ते आर्ग्युमेंटला जातोय आणि एक कुठं इथं बेस आहे, इथला हे बेस आहे. ठीक आहे. आणि y ला काय म्हणतो आपण, याला y ला आर्ग्युमेंट म्हणतो, आर्ग्युमेंट, बरोबर आहे. y ला काय म्हणतो आपण, आर्ग्युमेंट म्हणतोय, याला कन्वर्ट झालेलं आहे, बरोबर आहे. हा लॉगॅरिथम टू पॉवर फंक्शन टू लॉगॅरिथम फंक्शन किंवा लॉगॅरिथम फंक्शन टू पॉवर फंक्शन, दोन्ही पैकी कुठलंही आपल्याला इथे कन्वर्ट करता येईल, बरोबर आहे. कन्वर्ट कसं करायचं हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. याच्यावर आपल्याला एक्झाम्पल सॉल्व करायचे. सोपं आहे, काय अवघड नाही, फक्त हा तुम्हाला डेफिनेशन यायला पाहिजे बघा. डेफिनेशन म्हणजे कन्वर्ट करायचं यायला पाहिजे तुम्हाला. म्हणजे पॉवर फंक्शन जर दिले असेल त्याला लॉगॅरिथम मध्ये कसं कन्वर्ट करायचं, आणि समजा लॉगॅरिथम फंक्शन मध्ये जर तुम्हाला दिले असेल त्याला पॉवर फंक्शन मध्ये कन्वर्ट करा. आता एक लॉगॅरिथम फंक्शन चे डेफिनेशन सांगतो, बरोबर आहे. t is equal to log 27 to the base 3. ह्याला कन्वर्ट करा, मला सांगा लॉगॅरिथम फंक्शन पॉवर फंक्शन मध्ये कन्वर्ट करा. 27 is equal to power. आता y कुठे जातो बघा, इथं आर्ग्युमेंट कुठे जातो, लेफ्ट साइड जातो. 27 is equal to 3 raised to 3. बेस कुठे आहे, इथं बेसला, इथं बेस येणार आणि जे राइट हँड साइड असते पॉवरला जातो ते 3 raised to 3. 3 raised to 3 मध्ये किती असते, 27. म्हणजे हा पॉवर फंक्शन वर आपण काय केलेलं कन्वर्ट केलेलं, बरोबर आहे.
शक्यतो एक्झाम्पल लागण्यामध्ये दिले असेल आपल्याला त्याला पॉवर फंक्शन मध्ये कन्वर्ट करून एक्झाम्पल सॉल्व्ह करायचा असतोय. लक्षात ठेवा, तुम्ही कन्वर्ट करता यायला पाहिजे तुम्हाला पहिल्यांदा. बरोबर, कन्वर्ट करता जर आले तुम्हाला मग आपण आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करता येतो सर. ओके, हे समजलं सगळ्यांना? Yes. Yes, sir. Yes, sir. ओके, किंवा अजून एका एक्झाम्पल काय कन्वर्ट करायचं एक्झाम्पल आपण पुढे सॉल्व्ह करणारच आहे. फक्त कसं कन्वर्ट केलेलं आहे हे लक्षात ठेवा. आणि पॉवर फंक्शन असेल की लॉगरिथम मध्ये आल्यानंतर राईट हँड साइड लेफ्ट हँड साइड जातोय इज इक्वल टू जे लेफ्ट हँड साइड इक्वल असतो पॉवर फंक्शन मध्ये ते लॉगचं पुढे जातोय सफिक्स आर्ग्युमेंटला जातोय लॉग वाय. आणि बेसला इथं पण बेस असतो पॉवर फंक्शन मध्ये, जे बेसला असतो पॉवर फंक्शन मध्ये ती वायचा फंक्शन बेसला जातोय. हा सफिक्सला लिहायचं लक्षात ठेवा, वायचं समोर लिहायचं नाही. मग कसं लिहावं मी तिथं त्या लॉग वाय आहे त्याला सफिक्सला बेस हे लिहायचं आणि वाय लॉग समोर येतो वाय आला पाहिजे आणि वाय एक कुठे आला पाहिजे त्या लॉगचा सफिक्स खाली आला पाहिजे. ठीक आहे, लॉग वाय टू द बेस ए. बरोबर आहे, असं लिहायचं नाही तिथं. लॉग ए आणि दोन्ही ए आणि वाय मिक्स करायचं नाही. काही जण असं लिहिते हे चुकीचं आहे, एचा पॉवर मध्ये वाय झाले तिथं. हा, हे असं लिहायचं नाही. लॉग ए टू असं पण लिहिते बरेच जण, लॉग एक्स टू द बेस ए. ऍक्च्युअली लॉगचा ए समोर येते एक्स वाय चे आला पाहिजे आणि ए कुठे आला पाहिजे बेस त्या लॉगचा सफिक्स खाली आला पाहिजे. ठीक आहे, त्या पद्धतीमध्ये आपण सिम्बॉल लिहितोय लॉगरिथमचा. ठीक आहे, आलं लक्षात सगळ्यांना? Yes, sir. Yes, sir. Yes, sir. टाइप्स ऑफ लॉगरिथम आहे. त्यातला पहिला टाइप्स आहे नॅचरल लॉगरिथम आणि दुसरा कॉमन लॉगरिथम आहे. तुम्हाला कॅल्क्युलेटर बघितलं की दोन टाइप्सचा लॉगरिथम दिसते दिसा. बरोबर आहे, टाइप्स ऑफ लॉगरिथम येते. फर्स्ट आहे नॅचरल लॉगरिथम. नॅचरल लॉगरिथम म्हणजे काय असतं बघा, लॉगरिथम ऑफ द बेस ए. ज्या लॉगरिथमचा बेस जर ई असेल, बरोबर आहे, त्याला आपण काय म्हणतोय नॅचरल लॉगरिथम म्हणतो. बरोबर आहे, फॉर एक्झाम्पल लॉगरिथम टू द बेस ई. बेस ई इज कॉल्ड एज अ लॉगरिथम. बरोबर आहे, कुठलाही लॉगरिथम समजा फॉर एक्झाम्पल ज्या लॉगरिथमचा बेस ई असतोय त्याला आपण काय म्हणतोय नॅचरल लॉगरिथम म्हणतो. काही वेळा तिथं तुम्हाला बेस काय दिलेलं नसते, तिथं दिलेलं नसेल तर मी तिथं काय असणार आहे ते ई असणार आहे. लक्षात ठेवा, x इक्वल टू log a टू द बेस ई. हा बेस ई आहे बघा, हा बेस जर ई असेल याचं काय म्हणतो लक्षात येतं का सगळ्यांना? हा बेस जर ई असेल त्याला आपण नॅचरल लॉगरिथम म्हणतो. किंवा काही वेळ तुम्हाला x इक्वल टू log y असं डायरेक्ट दिलेलं असतं तुम्हाला. तिथं असं जर बेस जर काही दिलेलं नसेल तरी तिथं काय असतं, तिथं नॅचरल लॉगरिथम असतं की असतो. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. बरोबर आहे, नॅचरल लॉगरिथम मध्ये काही ठिकाणी काही वेळी आपल्याला हा बेस दिलेला नसणार आहे तिथं. बरोबर आहे, पण आपण समजून घ्यायचं काय नसेल तिथं ई असतोय. बरोबर आहे, नॅचरल लॉगरिथम म्हणतो आपण. तिथं बेस जर ई असेल त्या लॉगरिथमला आपण नॅचरल लॉगरिथम म्हणतोय. सेकंड वन आहे कॉमन लॉगरिथम येते. त्या कॉमन लॉगरिथम म्हणजे काय, बेस 10 असेल तर आपण त्याला कॉमन लॉगरिथम म्हणतो. कॉमन लॉगरिथम म्हणजे काय, the logarithm of the base 10 are called as the common logarithm. म्हणजे कुठल्याही लॉगरिथमचा त्याचा बेस जर 10 असेल 5 to the base 10 किंवा y is equal to log 10 to the base 10. ती बेस जर 10 असेल, ज्यावेळी लॉगरिथमचा बेस 10 असतोय त्याला आपण काय म्हणतोय कॉमन लॉगरिथम म्हणतो. डेफिनेशन वर तुम्हाला एमसीक्यू मध्ये विचारू शकते. बरोबर आहे, नॅचरल लॉगरिथमचा बेस काय असतोय ते तर दिलेलं असतं
ऍब्सोल्यूट लॉगॅरिथमचा बेस e असतो आणि कॉमन लॉगॅरिथमचा बेस काय असतो तिथं 10 असतोय. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. समजलं दोन्ही? Yes, sir. Yes, sir. ओके. आता पॉवर फंक्शनचं आपण काय करूया, हे डेफिनेशन वर आहे तिथं, फॉर्म्युला आहे तिथं. ते फॉर्म्युला तुम्हाला बरेच फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. एक्सपोनेंट पॉवर फंक्शनचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. ठीक आहे, तरी आपण थोडं डिस्कशन करूया. प्रॉपर्टीज ऑफ पॉवर फंक्शन, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युला फॉर एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतो आपण. बरोबर आहे. पॉवर फंक्शनला अजून एक नाव आहे एक्सपोनेन्शियल फंक्शन म्हणतोय. ठीक आहे. एक्सपोनेन्शियल फंक्शन मध्ये तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना एक्सपोनेन्शियल फंक्शन a raised to m into a raised to n इक्वल टू काय असते? m plus n. a raised to, इथं दोन्हीकडे बेस सेम आहे. बेस सेम असल्यामुळे ज्यावेळी दोन पॉवर फंक्शनचा एक्सपोनेन्शियल फंक्शन दॅट इज पॉवर फंक्शनचा बेस जर सेम असेल त्यावेळी त्या पॉवरचा ऍडिशन करायचं. मल्टिप्लिकेशन असेल ना, मध्ये गुणाकार असेल तर मध्ये जर गुणाकार असेल आणि दोन फंक्शनचा बेस जर सेम असेल त्याला आणि त्याचा पॉवरचा बेरीज करायचा. दॅट इज a raised to M plus n. m plus n असते. ओके. फॉर एक्झाम्पल आता 2 raised to 3 into 2 raised to 4 दिले. बरोबर. that is equal to 2 raised to आपण 3 plus 4 लिहितो. ओके. जे सेम दोन्हीचा मध्ये गुणाकार करायचा. गुणाकार असेल तर आपण काय करतो, पॉवरचं ऍडिशन करतो. ओके. हा एक प्रॉपर्टी आहे. सेकंड प्रॉपर्टी घेतोय डिव्हिजन मध्ये असेल तर बेस सेम आहे पण इथं डिव्हिजन मध्ये त्याचा पॉवरचा वजा करायचा. a raised to m minus n. ओके. तर ही दिली असेल तुम्हाला ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे. a raised to m plus n असेल तर a raised to m into a raised to n येता यायला पाहिजे. बरोबर आहे. ह्या दोन्ही मध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे तुम्हाला समजा कुठे यूज करायचं असेल a raised to m plus n च्या ठिकाणी हा यूज करायला लागतो तुम्हाला. बरोबर आहे. आणि a raised to m plus त्याचा पॉवरचं जर ऍडिशन असेल तर त्या गुणाकार मध्ये लिहायचं. बरोबर आहे. डिव्हिजन मध्ये मायनस असेल तर डिव्हिजन मध्ये जातं. ओके. हा प्रॉपर्टी सगळी प्रॉपर्टी तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना. बरोबर आहे. a raised to m बरोबर raised to n आहे म्हणजे समजा a raised to m हे ऑलरेडी फंक्शन पॉवर फंक्शन, त्या पॉवर फंक्शन मध्ये बाहेर एक पॉवर आहे म्हणजे त्यावेळी काय होतं, हा A पॉवर raised फंक्शन to m into n. पॉवर असं इकडं 2 raised to 2 त्याचा पॉवर 2 असेल, तर त्याचा पॉवर 2 असेल, त्याचा पॉवर 2 असेल, तर त्यावेळी हा 3 घेऊया, त्यावेळी 3 घेऊया, मग ह्या सगळ्यांचा गुणाकार असेल पॉवरला 2 into 2 into 2 into 2 पॉवरला काय त्याचा गुणाकार होत असतो. ओके. समजलं सगळ्यांना. पॉवरचा पॉवर असेल तर त्या दोन्हीचा गुणाकार करायचा पॉवर फंक्शन. फोर्थ प्रॉपर्टी आहे a raised to minus m असेल कसं लिहितो आपण, पॉवर जर मायनस मध्ये असेल 1/2 1 1/n काय जातोय, डिनॉमिनेटर जातोय. त्यावेळी पॉवर जर मायनस असेल, बरोबर आहे, तर खाली काय असेल तर 1 असते आणि जे रिवर्स मध्ये लिहायचा त्याचा पॉवर प्लस मध्ये कन्वर्ट होतो. बरोबर आहे. दॅट इज 1/a raised to m. आलं लक्षात सगळ्यांना. नेक्स्ट आहे a raised to 0. कुठलाही पॉवर फंक्शन बेस पॉवर जर 0 असेल त्याचा व्हॅल्यू काय असते तर 1 असतो. लक्षात. a raised to 0 is equal to 1. that is 2 raised to 0 असेल तर त्याचा व्हॅल्यू 1 असते, 3 raised to 0 असेल तर त्याचा व्हॅल्यू 1 असते. हे लक्षात ठेवा. a raised to 0 is equal to 1 आहे आणि 6 a raised to 1 is equal to 1 असते. ठीक आहे. चालेल. हे जर पॉवर 1 असेल तर हे असेल. हे 6 प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे आणि बेसिक प्रॉपर्टी लॉगॅरिथमचा तेवढा आपण लक्षात ठेवूया. बेसिक प्रॉपर्टीज ऑफ लॉगॅरिथम. हा सगळे लॉगॅरिथमचा आपण सेकंड सेमेस्टर मध्ये डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये सगळं यूज करणार आहे ना. प्रॉपर्टीज वगैरे लॉगॅरिथमचा आपण बरेच लॉ ऑफ लॉगॅरिथम वगैरे आहेत सगळे ते आपण
डेरिव्हेटिव्ह इंटिग्रेशन मध्ये सगळ्यात स्टडी करायचं आपल्याला फंक्शन मध्ये वगैरे, त्यामुळे लॉगरिथम स्टडी करा सगळ्यांनी. ओके, पहिला प्रॉपर्टी आहे बघा, बेसिक प्रॉपर्टी लॉगरिथमचा, log 1 to the base a is equal to काय असते ना 0 असतो. बरोबर, log 1 to the base a is equal to 0 कसं येतं बघा, आपण पॉवर फंक्शन मध्ये कन्वर्ट करू याला. बरोबर, ते पॉवर फंक्शन माहिती आहे आपल्याला कुठले, ही बघा, हे पॉवर फंक्शन लक्षात ठेवा, a raised to 0 is equal to काय असते 1 असतो, हे आपल्याला माहिती आहे सगळ्यांना. ओके, याला कन्वर्ट करायला लागेल म्हणजे काय येतं बघा, पहिला 0 येणार. बरोबर, ही पावाला काय असतं तर लेफ्ट हँड साइड जातो, 0 is equal to log 1 to the base a. बघा, log 1 चा व्हॅल्यू काय असतो इथं 0 असतो. येतो लक्षात सगळ्यांना, log 1 जर आले तिथं log 1 चा व्हॅल्यू 0 येतो, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. log 1 is equal to 0. त्याचा बेस काय असेल, काय पण असेल बेस, that is log 1 to the base 3 असेल, त्याचा व्हॅल्यू 0 येतो. log 1 to the base 4 असेल, कुठलाही असेल ते बेस बघायचं नाही. ज्यावेळी त्याचा आर्ग्युमेंट 0 असतो, याला आपण आर्ग्युमेंट म्हणतोय. आर्ग्युमेंट जर 1 असेल त्यावेळी त्याचा आन्सर 0 येतो. ओके, समजतं सगळ्यांना? Yes. सेकंड वन, log a to the base a is equal to 1 असतो. म्हणजे त्याचा बेस आणि आर्ग्युमेंट जर सेम असेल त्यावेळी त्याचा आन्सर 1 असतो. हा, हे लक्षात ठेवा. ही कशावरून आले, ही जेवण आहे बघा. बघा, a raised to 1 is equal to a असतो, हे आपल्याला माहिती आहे. त्याला कन्वर्ट करा लॉग मध्ये, कुठे येतं 1 is equal to log a to the base a. ओके, त्याच्यावरून ती लॉग मध्ये कन्वर्ट झालेले. म्हणजे त्याचा बेस आणि आर्ग्युमेंट जर सेम असेल त्यावेळी त्याचा आन्सर काय असतोय 1 असतोय. फॉर एक्झाम्पल कुठे येऊ शकता तुम्ही, log 2 to the base 2 is equal to 1 येतो. बरोबर आहे, log 10 to the base 10 असेल त्याचा आन्सर 1 येतो. म्हणजे आर्ग्युमेंट आणि बेस जर सेम असेल त्यावेळी त्याचा आन्सर 1 असतोय. हा, हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. मेन दोन प्रॉपर्टी बेसिक प्रॉपर्टी तुम्हाला लक्षात ठेवायचे, बऱ्याच ठिकाणी यूज करणार आहे. log 1 चा व्हॅल्यू 0 असतोय आणि बेस आणि आर्ग्युमेंट जर सेम असेल त्याचा आन्सर काय असतोय 1 असतो. हे लक्षात ठेवा सगळ्यांनी. ओके, समजलं इथपर्यंत सगळ्यांना? Yes. Yes, sir. बाकीचं आपण काय करूया, सगळे लिहून घेऊया. आता लॉज ऑफ लॉगरिथम आहे, त्या लॉज ऑफ लॉगरिथम वरती एक्झाम्पल आहेत बरोबर असणार आहे, तेवढं बघूया आपण. मग नंतर काय करूया, एक्झाम्पल सॉल्व्ह करायला जाऊया. मग बरोबर आहे, सगळे एक्झाम्पल 2 लेक्चर मध्ये एक्झाम्पल होते. आज काय करूया, त्याचं रूल्स वगैरे लिहून घेऊया. उद्यापासून त्याच्यावरती एक्झाम्पल सॉल्व्ह करूया. उद्या 2 लेक्चर मध्ये संपते. ठीक आहे, संपले. ओके, नेक्स्ट येतोय लॉज ऑफ लॉगरिथम. सगळे याच्यामध्ये आहे, सगळे पीडीएफ मध्ये ग्रुप मध्ये पाठवलं मी आता मगाशी पाठवलेलं आहे. तर सगळं बघून मध्ये लिहून घ्या. सगळे झाले की मी रिव्हिजन करणार आहे. शॉर्ट 5-10 मिनिट आपण रिव्हिजन करूया. नेक्स्ट पॉइंट आहे लॉज ऑफ लॉगरिथम. लॉज ऑफ लॉगरिथम इम्पॉर्टंट आहे. त्याच्यावर मेन पॉइंट दिवसा होतोय. फर्स्ट आहे इथं प्रोडक्ट रूल आहे. बरोबर आहे, पहिला आहे प्रोडक्ट रूल. ही प्रोडक्ट रूल तुम्हाला लक्षात ठेवायचे. पूर्ण तुम्हाला इंजिनिअरिंग संपेपर्यंत हा रूल्स तुम्हाला माहिती असायला पाहिजे. बरोबर आहे, बऱ्याच ठिकाणी आपण सगळीकडे यूज करणार आहे प्रोडक्ट रूल आहे. कुठेही पण आपण यूज करतो. बेसिक मध्ये आपण अप्लाइड मध्ये तरी जास्तीत सगळ्यात जास्त प्रोडक्ट आणि कोशंट रूल यूज करणार आहे. बरोबर आहे, लॉ मध्ये कन्वर्ट करता वगैरे तिथं आपल्याला डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्वर्ट करायचं असतं. त्यामुळे तुम्हाला हे रूल्स माहिती पाहिजे. पहिला रूल आहे m by n are positive
positive real number. M and N are the positive real numbers. Then log m into n हमारी गुणाकार से फिर आपको क्या होगा to the base a तो log m into n to the base a is equal to ये हमारी गुणाकार से हम प्रोडक्ट मानते हैं बरोबर है आता सेकंड कसं होतं मध्ये जर गुणाकार असेल लॉगरिथम सेपरेट होतो बरोबर आहे मध्ये जर गुणाकार असेल लॉगरिथम सेपरेट होतो हे पुढचं आहे log m to the base a plus log n to the base c बरोबर आहे प्रोडक्ट रूल काय सांगतो बघा लॉग फंक्शन मध्ये ब्रॅकेट मध्ये दोन फंक्शन गुणाकार असतील गुणाकार मध्ये जर असेल तर आपल्याला लॉगरिथम सेपरेट करता येतो स्प्लिट करता येतो फॉर एक्झाम्पल log 2 into 3 दिलेलं आहे टू द बेस a दिलेलं आहे बरोबर कुठे बेस आपण काय नसेल तर किंवा काय नसेल तर ही असेल किंवा नसेल आपण त्याला स्प्लिट करता येतो कसं आहे log 3 to the base b आणि log 2 सॉरी log 2 आणि log 3 to the base बरोबर हा ब्रॅकेट मध्ये जर समजा log ब्रॅकेटचा बाहेर असेल कोएफिशियंट log असेल तर ब्रॅकेट मध्ये आर्ग्युमेंटच्या ठिकाणी दोन फंक्शन दिले असेल गुणाकार मध्ये असेल तिथं त्याला आपल्याला स्प्लिट करता येतोय गुणाकार फक्त गुणाकार शिवाय बाकी कुठलं येत नाही लक्षात ठेवा गुणाकार ऍडिशन असेल तर येत नाही कधीच कोणा चुकीचा फॉर्म्युला येतो बरोबर आहे फक्त गुणाकार ज्यावेळी असतोय त्या दोन फंक्शन मध्ये लॉगचा मल्टिप्लिकेशन मध्ये असं ब्रॅकेट मध्ये देतात गुणाकार मध्ये असेल दोन फंक्शन ते आपल्याला लॉग स्प्लिट करता येतो सेपरेट करता येतो लॉग ठीक आहे किंवा की दिले असेल तुम्हाला और दोन्ही पैकी कुठले दिले असेल तुम्हाला log m to the base a plus log n to the base a is equal to समजा दोन लॉगरिथम फंक्शन जर ऍडिशन मध्ये असेल आणि त्याचा बेस सेम असेल दोन्हीचा बेस जर सेम असेल आणि दोन लॉगरिथम फंक्शन मध्ये ऍडिशन असेल त्यावेळी त्या दोन्हीचा लॉगरिथम आपल्याला मर्ज करता येतो बरोबर आहे त्याचा बेस सेम आहे कसं मर्ज करता येतं log m into n बरोबर आहे दोन फंक्शन ऍडिशन मध्ये दिले असेल त्या एकाच फंक्शन मध्ये लॉगरिथम फंक्शन मध्ये लिहिता येतं आपल्याला किंवा एक फंक्शन लॉगरिथम मध्ये दिले असेल त्याला आपल्याला दोन लॉग मध्ये कन्वर्ट करता येतं कधी करता येतं कन्वर्ट दोन्ही फंक्शन मध्ये गुणाकार असला पाहिजे किंवा असं सेपरेट दिलं असेल त्याचा बेस सेम असेल म्हणजे ऍडिशन साइन असेल असं कन्वर्ट होतं बरोबर इम्पॉर्टंट रूल आहे की समजलं सगळ्यांना Yes. Yes, sir. Yes, sir. लक्षात ठेवा फक्त काय होणार आहे त्याच्यामध्ये सेकंड वन येतोय कोसेंट रूल आहे कोसेंट मध्ये डिव्हिजन मध्ये असतो गुणाकार ठिकाणी जर डिव्हिजन असेल ती कसं लिहायचं आणि अजून एक नोट आहे त्या नोट कसं आहे तुम्हाला समजा इथे लोक बेस मध्ये आहे आणि आर्ग्युमेंट मध्ये येतं आणि n टाइम्स गुणाकार मध्ये असेल इथं m into p into कुठलाही m into p into q into up to किती ते आपल्याला माहित आहे किती बरोबर आहे हे असं जर गुणाकार मध्ये असेल तर ब्रॅकेट मध्ये लॉगचा लॉग टू द बेस आहे आणि आर्ग्युमेंट सगळे ब्रॅकेट मध्ये गुणाकार मध्ये असेल ते आपण प्रत्येक लॉग फंक्शन काय करता येईल आपल्याला सेपरेट करता येईल log n to the base a ऍडिशन मध्ये घेऊन आणि log n to the base a plus log p to the base a plus log q to the base a log to आपल्याला काय करता येते हा प्लस घेऊन log सेपरेट करता येतो सर कधी करता येतो हा मध्ये सगळं गुणाकार असेल बरोबर ब्रॅकेट मध्ये जर ऍडिशन असेल तर नाही करता येत आपल्याला बरोबर चेंज करता येत नाही फक्त गुणाकार ज्यावेळी असतो त्यावेळी आपण log सेपरेट करता येतो बरोबर आहे तुम्ही असं काही वेळ तुम्ही असं विचारू नका म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांनी मागच्या वेळी बघितलं होतं एक्झाम्पल सॉल्व्ह करताना वगैरे असं क्वेश्चन असते y is equal to a raised to x plus a raised to y या फॉर्मॅट मध्ये एक क्वेश्चन असेल तर आपण दोन्ही साइडला log वर असेल अप्लाय केलं आपण log y is equal to log of a raised to x plus a raised to y हा लॉगरिथम सेपरेट करता येते आपल्याला
सर तुमचा आवाज येत नाही नीट. लॉगॅरिथम सेपरेट करता येतं का आपल्याला? नाही Hello? सर. नो सर. No, sir. No, sir. काय येतं सेपरेट करायला येतं? राईट हँड साइडला सेपरेट करायचं आपल्याला. येते का नाही सेपरेट करायला? सांगा लवकर. नो सर. काय येत नाही? सर मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट होते. मल्टिप्लिकेशन असेल तर सेपरेट होतोय, नाही तर नाही. इथं काय दिलं? मल्टिप्लिकेशन दिलंय का काय दिलंय? Addition. केले बरोबर आहे. इथं प्लस साइन आहे. प्लस साइन असेल त्यावेळी हा लॉग असं सेपरेट करता येत नाही आपल्याला. log a raised to x प्लस log a raised to y हे लिहिता येत नाही आपल्याला, लक्षात ठेवा. बरोबर आहे. म्हणजे इथं ऍडिशन जर असेल त्यावेळी या टाइपमध्ये लिहिता येत नाही आपल्याला. जर समजा a into गुणाकार असेल, इथं जर गुणाकार असेल मग त्यावेळी या पद्धतीमध्ये लिहिता येईल. बरोबर आहे. ऍडिशन असू दे किंवा सबट्रॅक्शन असू दे, त्याला लॉग मधला बाहेर काढता येत नाही, सेपरेट करता येत नाही. ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन असेल तर. बरोबर आहे. गुणाकार असताना किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन मध्ये असताना करता येतात. डिव्हिजनचा रूल्स आपण आता लिहूया. ही लॉगॅरिथम आपण काय केले, प्रोडक्ट रूल आपण सेकंड सेमेस्टरला डेरिव्हेटिव्ह मध्ये यूज करायचे. बरोबर आहे. काही मध्ये ऍडिशन असेल त्यावेळी आपल्याला ते यूज करायचे. तर बऱ्याच ठिकाणी स्टुडंट काय करत होता, ते डायरेक्ट सेपरेट करत होतं मध्ये ऍडिशन असताना पण. ठीक आहे. तसं आपल्याला ते होत नाही, तर फक्त गुणाकार असताना चेंज होतो. सेकंड वन आहे कोसेंट रूल आहे. कोसेंट रूल आहे. इफ m and n are any positive real number आहे, डिपेंडेंट आहे, m and n काय असणार आहे, कुठलेही पॉझिटिव्ह रियल नंबर्स आहे, then log of कोसेंट म्हणजे डिव्हिजन मध्ये आहे, log of m by n to the base a is equal to कोसेंट असेल तर चेंज होतोय log m to the base a plus log n to the base a. सॉरी इथे मायनस आहे. कोसेंट असेल तर मध्ये मायनस साइन असते आणि प्रोडक्ट असेल तर मध्ये प्लस साइन असते. हे दोन्ही लक्षात ठेवा. बरोबर. किंवा ही दिली असेल राईट हँड साइडचा, आपल्याला लेफ्ट हँड साइडचा लिहिता आला पाहिजे. log m to the base a minus log n to the base a असेल तर त्याला आपल्याला log of m upon n लिहिता येतं to the base a. दोन्ही मध्ये पण आपल्याला लिहिता येतं. ठीक आहे. दोन्ही रूल्स लक्षात आलं सगळ्यांना? येस सर. Yes, sir. ओके. अजून एक दोन रूल्स आहेत, आपण अजून एक बघूया, बाकीचं नंतर चेंजिंग बेसवर आपण नंतर बघू. पॉवर रूल काय आहे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट आहे पॉवर रूल. बऱ्याच ठिकाणी आपण तिथे यूज करायचे पॉवर रूल. बरोबर आहे. तर पॉवर रूल मध्ये काय असणार आहे का, के इज एनी स्केलर असणार आहे. log m रेज टू k हा एक पॉवर फंक्शन आहे त्याचा, log m रेज टू k दिलेला आहे. बरोबर आहे. हा पॉवर फंक्शन काय जातोय ना, फक्त कन्वर्ट जातोय k इनटू ही के टू जाते, log चा कोएफिशिएंट जातोय k इनटू log m टू द बेस k. बरोबर आहे. बऱ्याच ठिकाणी आपण यूज करणार आहे हे पॉवर फंक्शन. तर समजा m चा पॉवर जर k असेल त्याला कन्वर्ट करताना k log चा कोएफिशिएंट येतो k इनटू log m टू द बेस k. किंवा ही दिली असेल तुम्हाला k into log m जर दिले असेल, तुम्हाला तिथं कन्वर्ट करता यायला पाहिजे log m raised to k to the base a. परत इथं k कुठे जातोय, m चा पॉवर जातोय. आता दोन्ही कन्वर्ट करता यायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे. ही दिली असेल तर ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे, आणि ही दिली असेल तर ह्याच्यामध्ये कन्वर्ट करता यायला पाहिजे तुम्हाला. तर तिन्ही फॉर्म्युला तसंच आहे. कुठलाही देऊ दे तुम्हाला, लेफ्ट हँड साइड देऊ दे, राईट हँड साइड देऊ दे, तुम्हाला तिथं कन्वर्ट करता यायला पाहिजे. राइट दिले असेल तर लेफ्ट कन्वर्ट करता यायला पाहिजे, लेफ्ट दिले असेल तर राइट से कन्वर्ट करता यायला पाहिजे. ठीक आहे. फॉर एक्झाम्पल सांगतो बघा, 2�3 to the base a. तर कसं कन्वर्ट करायचं, 3 कुठे जातं, log चा कोएफिशिएंट 3 into log 2 to the base 10. तुम्हाला असं कन्वर्ट करता यायला पाहिजे. ओके. थोडा अभ्यास करा, बघूया आपण उद्या.
राहिलेला उद्या स्टडी करूया. सर उद्या एक्झाम आहे. उद्या एकच पेपर असतो. एक पेपर झाला की लेक्चर चालू होईल तुमचं, किंवा